हॅलो. आवाज येतोय? आय होप सो. आजचा जो पेपर होता ना 10 फेब्रुवारी सकाळी 9 ते 11चा जो शिफ्ट होता, जीएमसी सोलापूरच्या पेपर बद्दल बोलतोय. आता एवढं लिहिण्यापेक्षा मी आहे ना फटाफट वाचून दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल. सर्वात पहिले जीएस पासून सुरुवात करूया, की भारताची आर्थिक राजधानी कोणती होती आहे? तर त्याचं मुंबई उत्तर होतं. दख्खनचे खडक कोणते खडकापासून बनले आहे? तर ते बसाल्ट. असा बसाल्टचा काल पण क्वेश्चन विचारला गेला. विधानसभा चे पीठासीन कोण असतात? तर त्याचा अध्यक्ष असतो तो. 102वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात होती? ओहमचा रूलच्या संदर्भात एक प्रश्न अजून विचारला होता. किंवा खालीलपैकी केपलरचा नियम कोणता नाहीये? तर टोटल केपलरचे 3 नियम आहे आणि एक चौथा वेगळाच नियम दिला होता. असे 4 ऑप्शन होते. तर तो चौथा शोधायचा होता. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजावर 2 प्रश्न होते. ज्योतिराव यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? आणि अजून एक असाच होता, महिलांसाठी कोणती चळवळ उभारली गेली होती? त्याच्यानंतर करंटवर प्रश्न बघा. मे 2025 मध्ये 52वे जे सरन्यायाधीश यांची नियुक्ती केली गेली, त्यांचं नाव विचारलं होतं. त्यानंतर मुख्य माहिती सल्लागार देवेंद्र फडणवीसचे कोण आहेत? ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात 58,000 घरे बांधणीसाठी जी योजना राबवली गेली, त्या योजनेचं नाव विचारलं होतं. त्यानंतर बघा 28 जून 2025 या डेट सकट दिलं होतं. 28 जून 2025 मध्ये नागपूरमध्ये माजी न्यायाधीश उत्तम पटेल, आता ऍक्च्युली उत्तम पटेल हे कोण आहे हे एक्झॅक्टली आठवत नाहीये, तर त्यांच्या हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये कोणाचा सत्कार करण्यात आला? तर भूषण गवळी असं त्याचं उत्तर असावं. त्यानंतर अजून एक विचारलं होतं, 49A म्हणजे 49A हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संविधानात ऍड करण्यात आलं? त्यानंतर बघा नॉर्मल आपले प्रश्न होते मॅथ्स रिझनिंगचे. ठीक आहे. पहिल्यांदा एक मिनिट, पेज कुठे गेला हा वाला. तर सरासरीचा एक क्वेश्चन होता जो आपण काल घेतला होता बघा. 85 ऐवजी 49 लिहिले गेले, तर एवढ्याने सरासरी कमी झाली. काल आपण रात्री केला होता, तसाच आज सेम आला, सेम टाईप, फक्त नंबर चेंज झाले. यावेळेस विचारलं होतं 45 ऐवजी त्यांनी 24 लिहिले, तर सरासरी 2/7 ने कमी झाली. तर सुरुवातीला किती होती असं विचारलं. त्यानंतर पर्सेंटेजवर 2 प्रश्न होते, की पहिल्या एखाद्या व्हॅल्यू मध्ये 10% वाढ झाली, नंतर परत 20% वाढ झाली, तर टोटल किती वाढ झाली? आणि असाच अजून एक सेम क्वेश्चन आला होता. 30% वाढ झाली पहिल्यांदा, नंतर 50% वाढ झाली, तर टोटल किती वाढ झाली? सरळीकरणावर 7 ते 8 प्रश्न होते. पदावली म्हणजे बेसिक रिझनिंगवर 5 ते 6 प्रश्न होते. मराठी पॅसेज 2 विचारले होते, एकावर 3 क्वेश्चन, दुसऱ्यावर 3 क्वेश्चन, असे टोटल 6 क्वेश्चन. त्यानंतर इंग्रजीवर 6 क्वेश्चन होते एकाच पॅसेजवर. समानार्थी शब्द मराठीमध्ये 3, इंग्लिशमध्ये 3. विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये 3, इंग्लिशमध्ये 2. म्हणी मराठीमध्ये 2, वाक्प्रचार 1 आणि इंग्लिशमध्ये म्हणी 1, प्रोव्हर्ब 1. ठीक आहे. त्यानंतर अजून असं एक दिलं होतं, की पहिल्यांदा 5,80,000 मधून 10% कमी केले व नंतर अजून 5% कमी केले, तर आता किती राहिले? अशा स्वरूपाचं होतं. दुसरं एक चांगला सरळ व्याजाचा क्वेश्चन होता, की 50 वर्षात 5 रुपयाचे 30 रुपये होत असेल, तर सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याजाचा दर किती होता? नातेसंबंधावर एक प्रश्न होता. सिटिंग अरेंजमेंट नॉर्मल होतं 7 जणांचं. ठीक आहे. पदावली वगैरे वगैरे. बस अशाच टाईपचं क्वेश्चन होतं. हा पहिल्यांदा पेनाची किंमत 200 रुपये होती, नंतर 10% वाढवली, नंतर परत 14% वाढवली, तर आता किती झाली? हा वाला. तर असं एकंदरीत हा पेपर होता. मी हा थोडा फास्ट याकरता तुम्हाला सांगितलं, की लिहायला एवढा वेळ नाही. ही शिफ्ट झाली होती 9 ते 11, तसं 11:30 वाजताच पेपर मला कळून गेला होता व थोडं मी बाहेरही होतो आणि नंतर जेवण करायला बसलो होतो. ठीक आहे. पुढच्या शिफ्टचं पण मी रात्री सांगून देतो. तर रात्री 9:15 वाजता भेटूया आपल्या युट्यूब चॅनलवर, स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन. धन्यवाद.